नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण एक सिरीज चालू केली ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता मेंटॉ जिंदगी केवळ 5 सेकंदात. तुम्ही थंबनेल बघितलेलं असेल, 5 सेकंदात केवळ, तर प्रत्येक प्रश्न केवळ 5 सेकंदात. आणि विशेष म्हणजे गणिताचे एकूण 19 चॅप्टर आणि बुद्धिमत्ताचे एकूण 16 चॅप्टर. आपल्याला कोणतीही टाईप असो, सगळे टाईप आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि तेही केवळ 5 सेकंदामध्ये. कशा प्रकारे? तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. दोन चौरसांच्या बाजू 5:6 प्रमाणात आहेत, तर त्यांचे क्षेत्रफळ कोणत्या प्रमाणात असेल? आता तुम्ही कशा प्रकारे सोडवतात तर ते आम जिंदगी आपल्याला घेणं नाहीये त्याचं. मलाही माहित नाही तू नेमका सोन्या कशा प्रकारे सोडत असतो, पण हा गणित सोडवला केवळ 5 सेकंद लागतात. जसं की बघा ना, 5 चा वर्ग किती? 25 आणि 6 चा वर्ग किती? 36. उत्तर आपल्याला मिळालं. सर तुम्ही कसं काढलं? पुढचा प्रश्न लगेच तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो सुद्धा अशाच प्रकारचा आहे. दोन वर्तुळांच्या त्रिज्या 2:3 प्रमाणात आहेत, तर त्यांचे क्षेत्रफळ कोणत्या प्रमाणात आहे? ज्या वेळेस आपल्याला त्रिज्या किंवा बाजू प्रमाणात दिलेल्या असतात त्यावेळेस त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा त्यांच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये असतं. पुन्हा एकदा ऐकून घे सोन्या, ज्या वेळेस त्रिज्या आणि बाजू प्रमाणामध्ये असतात त्याच वेळेस त्यांच्या क्षेत्रफळ हे यांच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये असतं. जसं की 2 चा वर्ग किती येणार? 4. 3 चा वर्ग किती येणार? 9 येणार. या प्रश्नाचं योग्य उत्तर किती? पर्याय क्रमांक 4. आणि हे वाक्य लिहून घे सोन्या. यामध्ये चौरसे, आयते, वर्तुळे, षटकोने या बाबतीत त्यांच्या बाजू किंवा त्रिज्या प्रमाणात असतील तर त्यांचे क्षेत्रफळ वर्गाच्या प्रमाणामध्ये असतातच. यालाच म्हणतात मेंटॉ जिंदगी. केवळ 2 ते 3 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. आपण थंबनेल दिलेला आहे त्या ठिकाणी 5 सेकंद, पण 5 सेकंदापेक्षाही कमी काळ लागतो. आणि ही सिरीज अशाच प्रकारे कंटिन्यू ठेवायची असेल तर तशा प्रकारचे तुमची प्रतिसाद असणं गरजेचं आहे. तशा प्रकारचं तुमचं लाईक असेल व्हिडिओला आणि प्रतिसाद असेल तर अख्खं गणित आणि बुद्धिमत्ता अजिबात घाबरू नको सोन्या, माझ्यावर सोडून दे. मी वस्तुस्थिती सांगतोय आणि जबाबदारीने सांगतोय. सगळ्या प्रश्नांना मेंटॉ जिंदगी आहे, सगळ्या प्रश्नांना शॉर्ट ट्रिक आहे आपल्याकडे. आणि ही सिरीज आपण संपूर्ण कंप्लीट करणार आहोत. 15 ते 20 व्हिडिओज युट्यूबवर असणार आहेत. तुमचं केवळ प्रतिसाद आवश्यक आहे. जास्तीत जास्त कमेंट्स करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर अशा प्रकारे कमेंट्स करणं गरजेचं आहे. जसा की हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला रवी 180 डिग्रीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळतो. पुढे 90 डिग्रीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो. पुन्हा तो 270 डिग्रीत घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो. शेवटी तो विरुद्ध दिशेला फिरतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? सोन्या, सर्वात अगोदर रिझनिंगचा कितीही मोठा प्रश्न असू दे, शेवटची लाईन वाचायची. आपल्याला काय दिसते? त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे. आम जिंदगीमध्ये तू कशा प्रकारे सोडवतो सोन्या? या ठिकाणी सुरुवातीला काय करतो? रवी, त्याचं नाव सुद्धा लिहितो बरं का. अनेक जण विद्यार्थी असे असतात की त्या गणितामध्ये ज्याचं नाव दिलेलं आहे, जर एखाद्या महिलेचं किंवा गर्लचं किंवा मुलीचं एखादं नाव असेल आणि ते त्या मुलाच्या पास्ट मधील एखादी महिला असेल किंवा मुलगी असेल, विषय संपला त्याचा. नेमकं गणित कोणतं सोडवतोय, कुठे परीक्षा हॉलमध्ये बसलेलं, सगळं काय विसरून जातो तो. आणि मुळात तिथेच त्याचे 2 ते 3 मिनिटं जात असतात, तिथेच वायवल होतो तो. असं वायवल व्हायचं नसतं सोन्या. पूर्वेकडे तोंड आहे त्याचं. पूर्व कुठे? उत्तर या ठिकाणी, दक्षिण या ठिकाणी, पूर्व या ठिकाणी आणि पश्चिम या ठिकाणी. आता तू कशा प्रकारे सोडत असतो? अगोदर त्याचं तोंड पूर्वेकडे करत असतो. पूर्वेकडे तोंड आहे आणि मग नंतर 180 डिग्रीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरलेला आहे. घड्याळ कशी फिरते? अशा प्रकारे फिरत असते की नाही? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतोय याचा अर्थ किती फिरतोय? 180 डिग्री मध्ये, म्हणजेच काय? इथे आलेला आता तो. ठीक आहे, तो अशा प्रकारे करत असतो. त्यानंतर पुढे तो 90 डिग्रीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असतो. आता 90 डिग्रीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या ठिकाणी फिरला. हे सोपा प्रश्न आहे आणि हा तुमच्या परीक्षेमध्ये जसाच्या तसा आलेला मी उचललेला आहे. मुळात सरळ सेवा भरतीमध्ये जर अवघड प्रश्न आला ना तर याही पेक्षा मोठा असतो. मोठमोठ्या परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतो सोन्या? त्याला अगोदर 90 डिग्रीमध्ये फिरवतात घड्याळाच्या दिशेने, मग नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180 डिग्रीत फिरवतात, मग नंतर घड्याळाच्या दिशेने 270 डिग्री फिरवतात, मग नंतर पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180 डिग्री फिरवतात, त्यानंतर घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री फिरवतात, मग नंतर पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 डिग्री फिरवतात, मग नंतर 270 डिग्रीने पुन्हा त्याला फिरवतात, मग नंतर 85 डिग्रीने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. आणि आता त्याचं तोंड कुठे आहे? एवढे सगळे कुटाने करत बसतो तो सोन्या. सगळं काय कुटाने म्हणजे या ठिकाणी अख्खे वर्तुळ खराब करत असतो कंटिन्युअसली. आणि ही सगळी आकृती काढल्यानंतर तुलाच कळत नाही की मी नेमकं काय केलेलं आहे. आणि एवढा वेळ गेलेला आहे तुझा, याचा अर्थ काय? कुठंतरी काळं करणार तू. आणि कुठंतरी काळं केलं याचा अर्थ ते प्रश्न बरोबर येणार आहे का? नाही सोन्या, तो तुक्का मारलेला आहे तू. आणि तुला असं वाटतं की देव बघतोय, की आपण एवढा वेळ दिलेला याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर यायला पाहिजे कारण देव बघतोय. तसलं नसतं ते सोन्या. तुला मेंटॉ जिंदगीमध्ये सोडवायचं आहे, 5 सेकंदामध्ये सोडवायचं आहे. त्यासाठी तुला काय करायचंय? तर घड्याळाची दिशा, ठीक आहे, आणि घड्याळाची विरुद्ध दिशा
ठीक आहे, दोन गोष्टी लक्षात ठेव. म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा आणि घड्याळाची विरुद्ध दिशा, म्हणजे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा. घड्याळ कशी फिरते अशा प्रकारे फिरत असते की नाही, घड्याळाची विरुद्ध दिशा कशा प्रकारे आहे किंवा काट्याची दिशा कशा प्रकारे, तर अशा प्रकारे विरुद्ध दिशा आहे. तेवढंच फक्त तुला भरायचंय, गणितीय क्रिया करायची, तू तुझ्या उत्तरापर्यंत पोहोचतो. आता बघ 180 डिग्रीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळतोय तो. अगोदर कुठे हे विसरू नकोस, याला अंडरलाईन कर. पूर्वेकडे आहे तो. कुठे आहे? पूर्वेकडे आहे. ठीक आहे, त्याचं नाव काय घेणं नाहीये. आपल्याला महत्वाचं काय की शेवटी काय दिलेले, आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे त्याचं तोंड आपल्याला काढायचं. घड्याळाची दिशा अगोदर किती? 180 डिग्री तो फिरला, त्याला फिरव 180 डिग्री. इथं नको फिरू, इथं लिहून टाक. त्यानंतर पुढे 90 डिग्री तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरलेला आहे. याचा अर्थ काय? अधिक 90 करायची. पुढे पुन्हा तो 270 डिग्री घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलेला आहे. म्हणजेच काय? या ठिकाणी विरुद्ध दिशा येणार आहे 270 डिग्री. ठीक आहे, अजून काय दिलेले? पुन्हा तो 270 डिग्री फिरल्यानंतर काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो, शेवटी तो विरुद्ध दिशेला फिरतो. शेवटी विरुद्ध दिशेला फिरतो याचा अर्थ काय? डायरेक्टली युटर्न घेतोय तो. डायरेक्टली युटर्न घेतोय ते आपण शेवटी बघू. अगोदर हितगणितीय क्रिया करून घे. बघ 180 अधिक 90 किती होता? 270 होता. 270 घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि 270 घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. तो कुठे गेलाय का? अजिबात नाही. याचा अर्थ काय? दोन्ही कट करून टाक, हे कट करून टाक, हे कट करून टाक. इथपर्यंत तो आला. आता पुढचा मुद्दा, त्याचं तोंड कुठे होतं? पूर्वेला होतं. याचा अर्थ आता सुद्धा तो कुठे आहे? पूर्वेलाच आहे त्याचं तोंड, कुठेच गेलेलं नाहीये तो. तुला फक्त गणितात फिरवलंय त्यांनी, पण त्याचं तोंड कुठे? अजूनही पूर्वेलाच आहे. आणि पूर्वेची विरुद्ध दिशा काय? कारण काय? शेवटची लाईन काय दिसते? शेवटी तो विरुद्ध दिशेला फिरला. पूर्वेची विरुद्ध लाईन काय असणार आहे किंवा दिशा? पश्चिम असणार आहे. आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं या उत्तर काय असायला पाहिजे? पश्चिम. इथपर्यंत कळालं का तुला सोन्या? माहित नाही, कळालं नसेल तर तशा प्रकारे कमेंट्स कर. आणि व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे सुद्धा कमेंट्स कर. तुझ्या प्रतिक्रिया फार महत्वाच्या आहेत बरं का. 100+ जर कमेंट्स असतील तर पुढचा व्हिडिओ होईल. आणि हे व्हिडिओ कंटिन्यू सिरीज चालू राहणार आहे. तुझा फक्त प्रतिसाद आवश्यक आहे, बाकी आम्हाला काही नको सोन्या. तुला जर आवडत असेल तर ठीक आहे, जर आवडत नसेल आपण स्टॉप करू. युट्यूबवर आपल्या ऍपवर तर चालूच आहे सगळं. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर करून घ्या. त्या ठिकाणी सर्व बॅचेस सध्या डिस्काउंटमध्ये चालू आहेत. कोणती बॅच घ्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी संपूर्ण डिस्काउंट आहे. 30% म्हणजे 1000 रुपयाची बॅच 300 रुपयाला 70-80% डिस्काउंट दिलेलं आहे सध्या. आणि डिस्काउंटमध्ये चालू आहे, लवकरात लवकर घ्या जर घ्यायची असेल तर. ठीक आहे, आता तू म्हणशील की सर तुम्ही मार्केटिंग फार करता, तुला घ्यायची तर घे, नाही तर नको घेऊ सोन्या. अजिबात काही फरक पडत नाही. अख्ख्या भारतात सर्वात कमी फी म्हणजे RRB ग्रुप डी ची आपल्या महाराष्ट्र अकॅडमीची. वनरक्षकची अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात कमी फी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीची. समजून घे सोन्या, उगाच सांगत नाहीये. तुला घ्यायची घे, नाही घेतलं तरी काय अडचण नाहीये. पण कमीत कमी सिलेबस बनव स्वतःचा आणि त्या सिलेबसला फॉलो करून तो अभ्यास कर. महत्वाचं आता जागा येणार आहे. बाकी पुढे जाऊया. बघा सुरुवातीला त्याचं तोंड कुठे? पूर्वेला आहे. आणि शेवटी हे सगळं काय कुठं नाही केला, पुन्हा तो पूर्वेलाच आला. कशाला इथं फिरवतोय त्याला? फिरू नकोस. फक्त शेवटची लाईन काय? शेवटी तो विरुद्ध दिशेला फिरतो. याचा अर्थ काय? पूर्वेच्या विरुद्ध दिशा कोणती असते? पश्चिम असते. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे सोन्या? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. बघा एका उद्यानात काही कुत्री व काही मुले उभी आहेत. त्यांच्या एकत्रित डोक्यांची संख्या 100% येतच असतात असे प्रश्न. मी सगळे प्रश्न तुझ्या परीक्षेमध्ये आलेले, ते फक्त आकडेवारी बदललेली आहेत आणि काही प्रश्न डायरेक्टली उचललेले आहेत. म्हणजे तुला कळायला पाहिजे की तुझी लेवल काय. ग्रुप डी, ग्रुप सी आणि ग्रुप बी ची लेवल, याच्या पलीकडे अजून लेवल नाहीये. तरी सुद्धा आपण लेवल वाढवणार आहोत. आणि जेवढा अवघड प्रश्न असतो तेवढा सोपा असतो मेंटॉस जिंदगीमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. 4 ते 5 व्हिडिओ गेले की पुढे तुला कळेल की आता स्टेप वाढली, उलट सोपं सोपं होत चाललेले. तुला आत्ता हे सगळं सोपं वाटतंय, पण हे मुळात याला जेवढा वेळ जातोय तेवढ्या अवघड प्रश्नांना जात नाही. जेवढा मोठा प्रश्न असतो ना, जागा सुद्धा नसते कच्चं काम करायची, आणि ते 1 ते 2 सेकंदामध्ये बघता क्षणी पेन सुद्धा उचलून देणार नाही तुला. तू फक्त शेवटपर्यंत राहा. आपण सूत्र वापरणार नाही, पेन सुद्धा वापरणार नाही. डायरेक्टली उत्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचे ते तुला दाखवतो. बघ एका उद्यानात काही कुत्री आहेत. कुत्र्यांना किती पाय असतात रे? 4 असतात. माणसांना किती असतात? 2 असतात. पण डोके सगळ्यांना एकच असतात की नाही? तर या गणितांमध्ये डोकं महत्वाचं असतं आपल्याला. ठीक आहे, तर डोक्यांची संख्या किती आहे? 7 आहे. ठीक आहे, त्यांच्या एकत्रित पायांची संख्या किती आहे? 20. एकत्रित पायांची संख्या 20 आहे. तर उद्यानात किती कुत्री व किती मुले आहेत? ठीक आहे, याही प्रश्नामध्ये तर नंतरचं वाक्य वाचायचं असतं. कारण काय? काही प्रश्नांमध्ये केवळ कुत्री विचारलेली असतात किंवा केवळ
माणसं किती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. या ठिकाणी दोघंही विचारलेली आहेत. ज्यावेळेस मी उत्तरापर्यंत पोहोचेल त्यावेळेस आपल्याला 4 पायाचा जो प्राणी दिलेला असतो, या ठिकाणी कुत्रा दिलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी डुक्कर असतं, त्यानंतर गाय असते, बैल असतो किंवा अजून काय गाढव असतं, कुणी असू शकतं. 4 पायाचा प्राणी असेल ना तो आपल्याला पहिला काढायचा असतो मॅन्टॉस जिंदगीमध्ये. कशा प्रकारे तर लक्षपूर्वक बघ. एकूण पायांची संख्या किती आहे रे? 20 आहे. पण डोक्यांची संख्या किती आहे? 7 आहे. आणि 7चे दुप्पट किती होते? 14 होत असते. 20 मधून 7ची दुप्पट म्हणजेच काय, डोक्यांची दुप्पट करायची, ती मायनस करायची, किती येते? 14 येते. लक्षपूर्वक बघ बरं का, केवळ 2 सेकंदाचा विषय. 14 येत असते. आणि 14 जर मायनस केले 20 मधून तर येणार किती? 6. येणार किती सोन्या? 6. आणि हे असलं लिहित सुद्धा नाही मी त्या ठिकाणी. 6 येणार, 6. आणि 6चे निम्मे किती होतात? 3 होत असतात. 6चे निम्मे किती होतात? 3 होत असतात. आपल्याला कुत्र्यांची संख्या मिळाली. आपल्याला कुत्र्यांची संख्या मिळाली आणि अख्ख्या सर्व 4ही पर्यायांपैकी एकाच पर्यायामध्ये कुत्रा दिसतोय. कुत्र्याची एकूण संख्या किती आहे? 3 आहे. बाकी उर्वरित किती? 4 असणार आहेत मुलं. आणि तू प्रत्यक्षात आकडे जरी टाकले, जसं की या ठिकाणी 4 मुलं आहेत, गुणिले 2 जर केले तर किती येतात? 8 येतात. आणि 3 कुत्री आहेत, गुणिले 4 जर आपण केले तर 12 होतात. 8 आणि 12 किती होतात? 20. याचा अर्थ काय? संख्या आपल्याला मिळाली. पुन्हा एकदा मी समजून सांगतो, कारण हा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये येतोच. 100% TCS IBPS असो किंवा केंद्राच्या RRB ग्रुप डी असो, कोणतंही असो, आपण सरसकट सगळं काय कव्हर करतोय बरं का. गणिताचे एकूण 19 चॅप्टर आणि रिझनिंगचे एकूण 16 चॅप्टर. याच्या पलीकडे तुमचा सिलेबस नाहीये. सिलेबस बदलत सुद्धा नाही. नवीन अजून कुठाना येणार आहे. गणितामध्ये कुणी जर संशोधन केलं, काही कुठाना केला तर त्या ठिकाणी येऊ शकतं, पण नाही येणार सोन्या. तुझी परीक्षा अख्ख्या भारतभरात कुठेही जा, याच्या पलीकडे असलेच प्रश्न येत असतात. ग्रुप डी, ग्रुप सी आणि ग्रुप बी. पुन्हा बोलतोय बरं का, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. UPSC लेवलचे, CSAT लेवलचे प्रश्न सुद्धा मी इथं आणणार आहे. तू घाबरूच नको. पण तरी सुद्धा सफिशियंट आहे एवढं, याच्या पलीकडे नाही. फक्त तुला काय करायचं, एक स्वतःची वही बनवायची आहे. आपल्याला 15 ते 20 व्हिडिओ घ्यायचे आहेत आणि एका व्हिडिओमध्ये 15 ते 20 मी प्रश्न घेत असतो, कारण आपल्याला वेळेचा अभाव सुद्धा असतो. त्यामुळे अर्ध्या ते 1 तासामध्ये तो व्हिडिओ संपणं गरजेचं आहे. तर मी समजा 15 प्रश्न घेतले एका व्हिडिओमध्ये आणि 15 व्हिडिओ घेतले किंवा 20 व्हिडिओ घेतले तर किती होणार आहेत? 300 प्रश्न. 300 प्रश्न होणार आहेत. याचा अर्थ तुझ्याकडे 300 पेजेसची वही असायला पाहिजे, किंवा 2 वह्या कर, 150 किंवा 200 पेजेसची एक आणि 100 पेजेसची एक. प्रत्येक पेजवर एक प्रश्न लिहून घे. आणि हा प्रश्न लिहून घेतल्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन मी मेंटॉस जिंदगीमध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे ते खाली लिहून घे. आणि याच प्रश्नाचे आकडे बदलून तुला स्वतःला 3 ते 4 प्रश्न सोडवायचे आहेत. तो अतिशय तरवेज होऊन जाशील. केंद्राच्या परीक्षा असतात ना, त्यामध्ये 50% वेटेज बरं का मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगला. आपल्या महाराष्ट्राच्या प्रश्नपत्रिका असतात ना किंवा एक्झाम असतात ना, त्यामध्ये 25% वेटेज आहे. तलाठी असो, सप्लाय इन्स्पेक्टर असो किंवा अजून ते पुरवठा निरीक्षक वगैरे, त्या गोष्टी ज्या वेगवेगळ्या असतात ना, परीक्षा असतात सरळ सेवा भरतीच्या, TCS IBPS घेत असतं, 25% वेटेज आहे. आणि पोलीस भरतीला 50% वेटेज आहे. म्हणजे गणित 25 प्रश्नांचं असतं, बुद्धिमत्ता 25 प्रश्नांची असते. आणि मी हे जे प्रश्न घेत आहे ना, ते तुझ्या पुस्तकात सुद्धा दिलेले असतील काही प्रमाणात. सगळेच आणतोय मी या ठिकाणी आणि सगळेच टाईप मी कव्हर करतोय. ठीक आहे. फक्त शफलिंगमध्ये अनेक विद्यार्थी बोलत असतात की सर हे सगळं काही तुम्ही सिलेबस वाईज घ्या. सिलेबस वाईज आपल्या बॅचमध्ये चालू आहे. बॅचचं मी मार्केटिंग करत नाही भाऊ सोन्या, गैरसमज करू नकोस. तुला बॅच घ्यायची घे, नाही तर नको घेऊ. माझं म्हणणं आहे, मी लहान भाऊ असला असताना त्याला कान धरून घ्यायला लावली असते, कारण जीव तोडू तोडू त्या ठिकाणी शिक्षक शिकवत आहेत. दुसरा मुद्दा तो की मी या ठिकाणी शफलिंग का घेतोय, कारण तुझ्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं क्रमाने येतात का रे. म्हणजे तलाठीच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा एका शिफ्टमध्ये केवळ आणि केवळ याच मुद्द्यावर तुला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि याच्यात सगळे या प्रश्नाशी संबंधित असलेले सगळे टाईप तुला त्या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. मग पुढच्या शिफ्टमध्ये केवळ सरासरीचे जेवढे टाईप आहेत ते घेतले गेलेले आहेत. त्याच्या पुढच्या शिफ्टमध्ये त्यानंतर ते आपलं हे जे असतं ना, काय म्हणतात त्याला, दर साल दर शेकडा किंवा अजून ते चक्रवाढ व्याज. अरे तू घाबरतो, नावच बघितलं तर घाबरत असतो. त्याचे एकूण 6 टाईप आहेत चक्रवाढ व्याजचे. मी तुला आतापर्यंत एकच शिकवली. माझ्या डोक्यात सगळे, तुला सगळं काही कम्प्लीट करणार आहे. फक्त तुझं तशा प्रकारे कमेंट्स असायला पाहिजे, जास्तीत जास्त प्रतिसाद असेल. 100 पार जर आपली कमेंट गेली ना या व्हिडिओच्या खाली, 100% पुढचा व्हिडिओ येईल. आणि वस्तुस्थिती आपली कमेंट म्हणजे बरं का, तुझाही तेवढा प्रतिसाद असायला पाहिजे. जीव तोडू तोडू शिकवतोय सोन्या, वस्तुस्थिती तेवढा अधिकार आहे माझा तुझ्यावर, आणि म्हणून तुला सांगतोय कमेंट्स असायला पाहिजे. भले तुला आवडत नसेल ना, सर नाही आवडत, निगेटिव्ह का असा ना, देऊन टाक कमेंट्स. तुला वाटते का तसं निगेटिव्ह आहे? अरे निगेटिव्ह येणारच नाही तुझ्या मनात. स्वच्छ मनाने कमेंट्स देऊन टाक जे असेल ते, आणि लाईक सुद्धा कर. ठीक आहे. बाकी अजून काय, याचं उत्तर कशा प्रकारे काढलं होतं मी, तर डोक्यांची संख्या लक्षात ठेवायची या गणितामध्ये.
20 आणि डोकं यांची संख्या लक्षात ठेव. संख्या लक्षात ठेवल्यानंतर याचं मी दुप्पट केलं 14 झाले आणि या ठिकाणी 20 दिसत आहेत. 20 मधून 14 मायनस केले, शेवटी राहतात 6 आणि 6चे मी निम्मे केले तर आपल्याला 4 पायाचा प्राणी मिळाला. माणूस 4 पायाचा आहे का रे? नाहीये. मग या ठिकाणी कोणताही प्राणी दिलेला असू दे, 6चे निम्मे केले, 4 पायाचा प्राणी मिळाला. तो शोधायचा आणि लगेच क्लिक करायचं. केवळ माणूस विचारला असेल ना तुला, तर त्यावेळेस तुला काय करावं लागेल, तर 3 या ठिकाणी आणि 4 दोघांची किती 7 दिसत आहेत. 7 मधून 3 मायनस कर, तुला लगेच मुलं किती आहेत किंवा माणूस आहे किंवा काय आहे, महिला आहे, ते लगेच उत्तर मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तुला स्वतःला या ठिकाणी प्रश्न बनवायचा आहे बरं का, स्वतःला प्रश्न बनवायचा आणि स्वतः सोडवायचा आहे. ठीक आहे, स्वतः लिहून घ्यायचे, सोडवायचे. पुढे जाऊया बघा. जर a अधिक b बरोबर 7 व a वजा b बरोबर 5 असेल तर a व b ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर असे प्रश्न वारंवार येत असतात. फक्त या ठिकाणी आकडे बदललेले असतात. इथे x अधिक y असतं, इथे x वजा y असतं आणि या ठिकाणी पुन्हा आकडे बदललेले असतात. किंवा अजून कोणती तरी अल्फाबेट दिलेले असेल, अ अधिक ब आणि या ठिकाणी पुन्हा अ अधिक ब. अशा वेळेस काय करायचं सोन्या, तू कशा प्रकारे सोडवतो, तर इथे अगोदर a अधिक b 7, a वजा b 7 आणि त्यानंतर तू काहीतरी कोटाने करत असतो आणि तिथे 100% चुकत असतो. असं करायचं नाही. काय करायचंय, तर a च्या पूर्वी अधिक एक वजा आहे, कोणतंच चिन्ह नसेल त्यावेळेस अधिक असतं. या ठिकाणी a च्या पूर्वी अधिक एक वजा आहे, कोणतंच चिन्ह नाही, याचा अर्थ अधिक असतं. म्हणजेच काय झालं सोन्या, आपल्या या मेंटॉस जिंदगीमध्ये a च्या पूर्वी अधिक आहे, a च्या पूर्वी अधिक आहे मेंटॉस जिंदगीमध्ये. आता b कडे येऊया. b च्या पूर्वी अधिक आहे, या ठिकाणी b च्या पूर्वी या ठिकाणी वजा आहे. याचा अर्थ काय झालं सोन्या, b च्या पूर्वी वजा दिसतंय ना तुला, म्हणजेच काय झालं, b च्या पूर्वी आपल्या मेंटॉस जिंदगीमध्ये वजा आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुला. आता पुढची स्टेप काय करायची, मी हे सगळं काय कुठे करतच नाही. मी डायरेक्टली काय करत असतो, a ची मला किंमत काढायची. त्यावेळेस मी 7 अधिक 5 करतो. 7 अधिक 5 जर मी केले, अधिक का केलेले, दोघांना मिळवले का आहेत, कारण a च्या पूर्वी अधिक आहे आपल्या या मेंटॉस जिंदगीमध्ये, म्हणून मी अधिक केले. 7 अधिक 5 जर मी केले तर किती येतात 12 आणि 12चे मी निम्मे केले तर मला a ची किंमत मिळते. पुन्हा सांगतोय, मी काय करणार, a ची किंमत काढण्यासाठी दोघांना मी बेरीज करणार. त्याचं कारण काय, तर a च्या पूर्वी आपल्या मेंटॉस जिंदगीमध्ये अधिक आहे आणि हे अधिक कशा प्रकारे मी ओळखलं, तर a च्या पूर्वी काही चिन्ह नसेल तर अधिक असतं, a च्या पूर्वी याही ठिकाणी चिन्ह नसेल याचा अर्थ काय, अधिक असतं. परंतु या समीकरणामध्ये b च्या पूर्वी अधिक आहे पण इथे मात्र वजा आहे, याचा अर्थ काय, अधिक वजा वजाच असतं. आणि म्हणून आपल्या या समीकरणामध्ये किंवा मेंटॉस जिंदगीमध्ये b च्या पूर्वी वजा आहे आणि a च्या पूर्वी अधिक आहे. आता a च्या पूर्वी अधिक आहे आणि म्हणून मला या दोघांची बेरीज करावी लागेल. 7 अधिक 5 किती होतात, तर 12 होतात आणि छेद 2 जर मी केले किंवा 12चे निम्मे केले तर मला a ची किंमत मिळाली. किती आली, 6 आली. इथपर्यंत आलं असेल तुझ्या लक्षात. आता पुढचा मुद्दा, आणि तू या जिंदगीमध्ये काय करतो सऱ्या, 6 जर तुला कसा बसा मिळाला असेल तर तू या समीकरणात टाकतो, मग नंतर कुठाने करत बसतो. आणि हे फक्त छोटं समीकरण आहे, तुला मोठं सुद्धा स्टेप बाय स्टेप पुढची स्टेप देणार आहे. आता सध्या सुरुवातीला एक 4-5 व्हिडिओ हे ठुसके असणार आहेत प्रश्न, परंतु त्याच्यापुढे मोठमोठे प्रश्न असणार आहेत, मोठमोठे समीकरण असणार आहेत. पण तुला गॅरंटी देतो 5 सेकंदाच्या आतमध्ये तुला उत्तर मिळेल त्याचं. मग आता आपल्याला b ची किंमत काढायची. तर b ची किंमत काढण्यासाठी काय असणार आहे, b आणि या ठिकाणी b दिसतंय, बरोबर आहे की नाही. 7 वजा 5 करून टाक, किती येतात रे, 7 वजा 5 2 येतात आणि 2चे निम्मे किती येतात, 1 येतात. म्हणजेच काय झालं, आपल्याला b ची किंमत सुद्धा मिळाली 1. आता बघ, तुला खोटं वाटत असेल तर 6 अधिक 1 7 येत आहेत आणि 6 वजा 1 5 येत आहेत. आपलं उत्तर आपल्याला मिळालं. फक्त उत्तर पर्याय शोधत असताना काय करायचं असतं, 2 पर्यायांमध्ये आपलं उत्तर असतं. याही ठिकाणी दिसतंय 1 आणि 6, याही ठिकाणी दिसतंय 6 आणि 1. मग अशा प्रकारे आपलं उत्तर आहे. तर अगोदर आपल्याला काय विचारलंय गणितामध्ये, a विचारले, a व b ची किंमत काय. जर आपल्याला विचारलं असेल b व a ची किंमत काय, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, b ची किंमत 1 आहे आणि a ची किंमत 6 आहे. पण आपल्याला या गणितामध्ये विचारलेले a व b ची किंमत, याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं असेल तुम्हाला. पुढे जाऊया वेळ न घालविता. बघा, एका संख्येला 119 ने भाग दिले असता बाकी 19 राहते. एका संख्येला 119 ने भाग दिले असता बाकी 19 राहते. जर त्याच संख्येला 17 ने भाग दिला असता किती बाकी राहणार आहे. एकदा रेकॉर्डिंग होती का बघू ते सोन्या, नाही तर मी नुसतं बडबड करतोय, उड्या मारतोय, पण तुला काहीच कळणार. पण तुझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना रेकॉर्डिंगद्वारे. बघ, हे गणित काय दिलेलं आहे, अशा प्रकारे दिलेले. या ठिकाणी 119 आहे
आता एक संख्या म्हणजे कोणती संख्या माहिती का तुला? अजिबात माहित नाही. ती संख्या आता ही संख्या नेमकी कोणती तुला माहित नाही, पण या संख्येला 119 ने जर भाग दिला तर इथे काय येते? गरजेचं नाही भागाकार, पण शेवटी बाकी किती राहते? 19 राहत आहे. ठीक आहे, तर याच संख्येला 17 ने भाग दिला असता बाकी किती राहील असा आपल्याला प्रश्न विचारला. बाकी किती राहील? अशा वेळेस तू काय करणार सोन्या? तुला संख्या सुद्धा दिलेली नाहीये, तुला केवळ 3च अंक दिलेले आहेत आणि हे सोडवायचे. तू स्वतः प्रश्न अनालिसिस कर, मग तुला कळेल वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यानंतर हा प्रश्न किती वेळा रिपीट झालेला आहे. पोलीस भरतीच्या 2024च्या 2 ते 3 परीक्षांमध्ये, 2 ते 3 जिल्ह्यांच्या परीक्षांमध्ये हा प्रश्न रिपीट झाला. हा प्रश्न म्हणजे कोणता? सेम टू सेम नाही, आकडे बदललेले असतात. म्हणून तर तुला मी सांगतोय ना, टाईप बदलत नाही, आकडे बदलत असतात. 6चा असतो तो. तुला स्वतःला काय करायचंय? त्या पेजवर तुझ्या, म्हणजे एकूण तू 300 पेजेसची वही घेऊन टाक आणि त्या ठिकाणी काय कर? हा प्रश्न लिही पहिल्या पेजवर आणि त्याच्या खाली आतापर्यंत आपण 3रा व्हिडिओ, यापूर्वी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले युट्यूबवर, ते सुद्धा बघून घ्या. आणि पहिला 2रा व्हिडिओ बघितला, हा व्हिडिओ आता तू बघतोय ना, स्किप नको करू, हा संपूर्ण बघ आणि त्यानंतर पुन्हा ते दोन्ही व्हिडिओ बघून घे. तिथे एकूण मी 30 प्रश्न अनालिसिस केलेत. हा या ठिकाणी 15 प्रश्न झाले, 45 प्रश्न. आपल्याला 300 प्रश्न क्रॉस करायचे. 300 पण नाही, मी तर तुला काय सांगतो 400-500 प्रश्न मी घेणार आहे आणि ते पुन्हा पुन्हा रिपीट घेणार आहे आणि एक मोठा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. जर प्रतिसाद तुझा असेल तर, कळतंय का तुला? तुझा प्रतिसाद असणं फार गरजेचं. 100 क्रॉस करायचे यावेळेस कमेंट्स. आपल्याला एका संख्येला 119 ने भाग दिले असता बाकी 19 राहते, याचा अर्थ ती संख्या कोणती गरजेची आहे का? नाही, हे सुद्धा गरजेचं नाहीये. आपल्यासाठी केवळ 2च अंक गरजेचे असतात, एक 19 आणि दुसरं असतं 17. अशा गणितामध्ये काय करायचं असतं सोन्या? मेंटॉस जिंदगीमध्ये डायरेक्टली 19 घ्यायचं आणि 19ला 17 ने भाग द्यायचं. 17 × 1 = 17. वजाबाकी केली तर राहते किती? 2. आता 2ला 17 ने भाग जातोय का? नाही जात. याचा अर्थ काय? तर बाकी किती येणार? 2 येणार. या गणिताचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? 2च. तू स्वतः या ठिकाणी वेगळे आकडे घे, इथे सुद्धा एक वेगळा आकडा घे आणि याच्यापेक्षा कमी याचा आकडा घे, याच्यापेक्षा मोठा आकडा घेऊ नको बरं का. इथे कोणताही आकडा घे, इथे सुद्धा कोणताही आकडा घे, पण याच्यापेक्षा कमी आकडा घे. ठीक आहे, उतरत्या क्रमाने आकडा घे, स्वतः सोडून घे, तुला लगेच कळेल. आणि वस्तुस्थिती सांगते, कॅल्क्युलेटर हातामध्ये घे, तुला लक्षात येईल की अशाच प्रकारे उत्तर येते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 10 खेळाडूंच्या गटातील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा हस्तोंदोलन केले तर एकूण किती हस्तोंदोलने झाली आहे? प्रोबॅबिलिटीची पहिली टाईप आहे. एकूण आपल्याला 4 टाईप शिकायचे आहेत प्रोबॅबिलिटीची. पहिली टाईप आहे आणि या पहिल्या टाईपमध्ये 10च्या ऐवजी 20 घे, 25 घे, ज्यावेळेस तू सोडत असशील त्यावेळेस. आता इथे दिलेले 10 खेळाडूंच्या गटातील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा हस्तोंदोलन केलेले, म्हणजेच काय? एकमेकांशी हात मिळवलेला आहे आणि हात मिळवल्यानंतर ते खेळणार आहेत. प्रत्येक 10 खेळाडूने प्रत्येकाशी हात मिळवलेला आहे. मग एकूण किती वेळा त्यांनी हात मिळवलेला असा आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. यामध्ये हस्तोंदोलन एकूण कितीदा झाले? मग अशा गणितात काय करायचं? 10 पेक्षा एक अंक कमी करायचं. इथे सूत्र असतं, हे सूत्र अजिबात वापरायचं नाही. मी तुला सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रात पहिला असा गणिताचा शिक्षक असू शकतो बरं का, जो म्हणतोय सूत्र वापरायचं नाही. आणि मी तुला सूत्र सुद्धा वापरू देणार नाही. 10 वजा गुणाकार आहे बरं का, गुणाकार आहे. गुणाकार 10 पेक्षा एक अंक कमी करायचा. किती येतो? 9 येतो. आणि यांची निम्मी करायची म्हणजेच 2. आणि हे समीकरण सोडव, तुला तुझं उत्तर मिळेल. 2 × 2 आणि 2 × 5 = 10, 9 × 5 = 45. आपलं उत्तर काय असायला पाहिजे या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक 4. पुन्हा एकदा मी समजून सांगतो, 10 खेळाडूंच्या गटातील, अरे 10 नाही 50 असू दे, 1000 असू दे, 50 असेल तर एक अंक कमी करायचा. या ठिकाणी 50 गुणिले 49/2. या ठिकाणी 10 दिलेले आहेत म्हणून मी इथे 10 घेतले, गुणिले 10 पेक्षा एक अंक कमी 9/2. बस लगेच मला माझं उत्तर मिळालं. प्रोबॅबिलिटी पहिली टाईप संपली आपली. आणि तुला काय करायचं? अशा प्रकारे कमीत कमी हे इथे अंक बदलून सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. जर ए आणि बी चे गुणोत्तर एकाच झोन आहे, बी आणि सी चे गुणोत्तर 5/7 आहे, तर ए, बी आणि सी चे गुणोत्तर किती? बघता क्षणी याचं योग्य उत्तर निघतं. आणि मुळात तुम्हाला पर्याय जे दिलेले असतात ना, ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये, जास्त नाही, फक्त तुला प्रश्न सोडवायचा तू प्रयत्न कर. ज्याने प्रश्नपत्रिका बनवलेली आहे त्याचं म्हणणं काय? तू फक्त प्रश्न सोडवायचा तर प्रयत्न कर. तू अर्धा सोडवला की तुला लगेच पर्यायाद्वारे उत्तर मिळेल. जसं की या ठिकाणी बघ, ए आणि बी चे गुणोत्तर किती आहे? एकाच झोन आहे. आपल्याला ही किंमत काढायची. ठीक आहे,
गणित नीट समजून घे, पॉज कर आणि नंतर मग पुढे एक्सप्लेनेशन बघ. ए आणि बी चे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. पुढे अजून बी आणि सी चे दिले, ते नंतर बघू आपण. पण ए आणि बी चे दिलेले आपल्याला जरी एवढी माहिती असेल तरी सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय का हे बघून घ्यायचं. जर ए 2 असेल, सॉरी ए 1 असेल तर बी किती आहे, त्याच्या दुप्पट आहे. जर ए 2 असेल तर बी 4 असायला पाहिजे. जर ए 4 असेल तर बी 8 असायला पाहिजे. जर ए 5 असेल तर 5 ची दुप्पट होते 10. किती, 10. बी 10 असायला पाहिजे. आणि आपल्याला पर्याय या ठिकाणी काय दिलेले, ए बी आणि सी हे गुणोत्तर काढायचे आपल्याला. पहिल्या पर्यायामध्ये दिसते 5, 5 ची दुप्पट होणार आहे का रे 10, या ठिकाणी दिसते का 10, नाहीये. 5 ची दुप्पट या ठिकाणी 15 दिसते, काढून टाक, पर्याय नाहीच आहे. 6 ची दुप्पट या ठिकाणी किती यायला पाहिजे होती, 12 यायला पाहिजे होती, पण इथे किती दिसते, 10 दिसते. कारण काय, एस बी च प्रमाण किती आहे, एकाच झोन आहे. म्हणजे ए जर 10 असेल तर बी 20 आहे. ए जर 50 असेल तर बी 100 आहे. ए जर 1000 असेल तर बी 2000 आहे. ए जर 5000 असेल तर बी 10000 आहे. तुला कळाला असेल तरी तुला धरून समजून सांगणार, कारण अनेक जण विद्यार्थी असे आहेत, मला माहिती आहे ना, बेसिक पासून त्यांना समजून सांगावं लागत असतं. मी समजू शकतो, आणि त्यासाठी तुला जर कळालं नसेल तर पुन्हा मी एक्सप्लेनेशन देईल बरं का. कमेंट्स मध्ये सांगा तसं की सर हा प्रश्न जो आहे मला कळाला नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा समजून सांगेल. प्रत्येक विद्यार्थ्याला कळायला पाहिजे. बघा 6 ची दुप्पट या ठिकाणी 12 यायला पाहिजे होती, कारण एस बी किती आहे, एकाच 2 आहे. म्हणजे एकाची दुप्पट 2 आहे. याचा अर्थ काय, तर 6 ची दुप्पट 12 यायला पाहिजे होती, पण आहे का नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा कट करायचा. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये 5 ची दुप्पट 10 यायला पाहिजे, आलेली आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे का, थांब जरा सोन्या, चौथा पर्याय बघ. या ठिकाणी 25, जर ए 25 असेल तर बी किती यायला पाहिजे, 50 यायला पाहिजे, पण 75 दिसते, म्हणून हे सुद्धा नसल्यामुळे पर्याय क्रमांक 4 नाही. राहिला पर्याय क्रमांक 3, आपलं उत्तर मिळालं. पण अनेक गणितांमध्ये तुला टाईप अजून वाढवायची, मला सांगायचे, अनेक गणितांमध्ये काय दिलेलं असतं, 6 ची दुप्पट या ठिकाणी 12 सुद्धा असते बरं का, किंवा या ठिकाणी 25 ची दुप्पट या ठिकाणी 50 सुद्धा असते बरं का. म्हणजे 3 पर्याय सारखे असतात. 3 पर्यायापैकी 4 पर्यायापैकी एकच पर्याय कट होतो, 3 पर्याय आपल्या समोर असतात. अशा वेळेस काय करायचं असतं, पुढची माहिती दिली ना सोन्या. या ठिकाणी किती दिसते, 5-7 बी आणि सी यांचं गुणोत्तर किंवा प्रमाण कसं आहे, 5-7 आहे. याचा अर्थ फक्त आपल्याला पुढचं काढायचं. तू मला सांग, 5-7 या ठिकाणी दिसते का, यस दिसते की नाही. 5 दुने 10 आहेत, म्हणजेच काय झालं, या ठिकाणी 2 पंचे 10 आणि 2 साती 14 हे प्रमाण जुळते. पण हे जुळत नाही ना सोन्या, कळते का तुला. या ठिकाणी मात्र हे दोन्ही जुळते आणि हे दोन्ही जुळते. इथपर्यंत जायचीच गरज नसते. प्रश्नपत्रिका बनवणारे मी सगळे प्रश्न बघितलेले सोन्या तुझे. प्रश्नपत्रिका बनविणारा जो आहे ना, त्याचं म्हणणं काय, तुला नियम माहिती आहे का आणि तुला सोडवता येते का. तू फक्त अर्धा प्रश्न सोडून पर्यायकडे जा, तुझं उत्तर तुला मिळतं. मॅन्टॉस जिंदगी असते, दिमाग की बत्ती जला दे. पुढे जाऊया. आता या गणितामध्ये तुम्हाला मोठमोठे प्रश्न असतात, पण हे कन्सेप्ट समजण्यासाठी छोटे प्रश्न घेतलेले आहेत. मोठा प्रश्न कशा प्रकारे असतो, तर 1 + 3 + 5 अधिक टिंब 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 अधिक 1000 किंवा 999, आणि मग नंतर सगळ्यांची तुला बेरीज करायची, मग वर्गमूळ काढायचे. त्याचं ट्रिक अतिशय सोपी आहे. बघता क्षणी त्याचं उत्तर निघेल बघ. 1 आणि 3, पहिली संख्या कोणती दिसते वर्गमूळातील 1, शेवटची संख्या कोणती दिसते 3, या दोघांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर किती येणार आहे, 4, आणि 4 ची निम्मी करून टाकायची. किती येतात, 2. पुन्हा एकदा सांगतो, पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांची बेरीज करायची. पण सर प्रमाणात कशा प्रकारे यायला पाहिजे, असाही तू प्रश्न विचार ना. प्रमाण कसं असायला पाहिजे, विषम संख्या असायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो मी, तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे विचारला जात असतो, पण कसा असतो प्रश्न, वर्गमुळात तुम्हाला विषम संख्या दिलेल्या असतात. 1 पासून ते क्रम दिलेला असतो, आणि तो क्रम कुठपर्यंत असतो, तर किती कुठपर्यंतही असू दे, बरोबर आहे. पण त्याचं उत्तर आपल्याला काढायचं असेल त्यासाठी ट्रिक असते, वर्गमुळात असतं हे, आलं लक्षात. आणि हे कशा प्रकारे सोडवायचं असतं, तर पहिली संख्या मी या ठिकाणी 1 घेतलेली आहे ना, आणि ही शेवटची संख्या आहे, आणि यात मुळात 2च संख्या आहेत, पण आपण याला पहिली संख्या समजायची, याला शेवटची संख्या समजायची, दोघांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर 4 येते, 4 चे निम्मे होतात 2. तू प्रत्यक्षात बघ, कॅल्क्युलेटर हातात घेऊन बघ, 3 + 1 4 होतात, आणि 4 चे वर्गमूळ काढलं तर किती येणार आहे, 2 येणार आहे की नाही सोन्या. त्यानंतर या गणितामध्ये पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 5 आहे. दोघांची जर आपण बेरीज केली,
दोघांची जर आपण बेरीज केली तर होते किती 6. 6चे निम्मे किती होतात 3. आपल्याला आपलं उत्तर मिळालं. मेंटॉस जिंदगी सोन्या 1 अधिक 3 4 होतात आणि 4 अधिक 5 9 होतात आणि 9चा वर्गमूळ काढलं तर 3 येणार. तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा बघा 1 आणि शेवटची संख्या 7 आहे. दोघांची बेरीज करा. बेरीज केली तर किती येते 8 आणि 8चे निम्मे केले तर किती येणार आहेत 8चे निम्मे 4 येणार आहे. प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन करून बघ. 3 अधिक 1 4 त्यानंतर 5 अधिक केले आपण तर 9 आणि 9 मध्ये 7 जर आपण मिळवले तर 16 होतात आणि 16चा वर्गमूळ किती येणार आहे 4 येणार आहे. पुढे जाऊया बघा 1 अधिक 3 अधिक 5 आणि अशा प्रकारे आपल्याला एकूण 60 अंकापर्यंत दिलेला आहे आणि याचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. मग सगळ्यांचे तू कॅल्क्युलेशन करत बसणार आहे का सोन्या बेरीज करत बसणार आहे का तुझ्याकडे त्या ठिकाणी कॅल्क्युलेटर असतं का? कॅल्क्युलेटर पेक्षाही अवघड आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. वस्तुस्थिती सांगतोय तुला मी 2 सेकंदामध्ये. बघ ना 1 आणि 59 किती येतात 60 होत असतात. 60चे निम्मे किती 30. उत्तर निघालं सोन्या तुझं. अरे किती मोठा प्रश्न असू दे तेवढा सोपा प्रश्न असतो 30. बाकीचे जे असतात की नाही चिन्मय तन्मय ते तशा प्रकारे सोडत असतात. त्यांची आम जिंदगी असते. आपली कशी तर मेंटॉस जिंदगी आहे. आम जिंदगी म्हटलं ना तर भिंगवाला चष्मा असतो. तो ज्या वेळेस परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी परीक्षा सेंटरमध्ये पोहोचतो ना जिथं बाईक लावलेली असते ते झाडाखाली बसलेला असतो आणि बारीक अक्षरामध्ये लिहिलेलं असतं तरी सगळं काही ती नोट्स वाचत असतो. मला नवल वाटतं आणि तू त्याला बघून घाबरत असतो सोन्या. मला त्याला एक प्रश्न विचारायचा आहे. तू झाडाखाली बसलेला आहे परीक्षा आता 10 मिनिटात आहे तू हे सगळं काय पाठांतर करत बसतोय. तू वर्षभर फुटाने खाल्ले का असं का करतोयस तू? आणि त्याच्या खिशामध्ये 4 पेन असतात असे लावलेले वेगवेगळ्या रंगाचे. लाल कलरचं एक असतं निळ्या कलरचं एक असतं हिरव्या कलरचं एक असतं आणि काळ्या कलरचं एक पेन असतं. काळ्या कलरचं पेन आवश्यक आहे बस बाकी काही नसतं. 4 पेन लावलेले असतात आणि त्याचसोबत अजून एक सिस पेन्सिल सुद्धा असते त्याच्या खिशामध्ये. ती सिस पेन्सिल कशी टोकदार सिस पेन्सिल असते त्याच्यामध्ये फक्त निप टाकायची असते तशा प्रकारची सिस पेन्सिल. आणि फुटरबर सुद्धा असतं. अरे कंपास सुद्धा आणतो तो. पाण्याची बाटली असते या ठिकाणी. रुमाल असतो त्याचा. पाण्याची बाटली एकदम थंड असते. परीक्षा हॉलमध्ये आलाय की तो एन्जॉय करण्यासाठी आलाय मला कळत नाही. म्हणजे नेमकं काय त्याला पाहिजे. त्यात अजून बेंच हल्ली की लगेच तो उठतो कागद खाली लावत असतो. बेंच हलू नये त्याला परीक्षेमध्ये डिस्टर्ब होऊ नये. त्याला म्हणायचं चॉंग्या तू पहिला नापास होणार आहेस नाटकं करू नकोस. फॅनचा आवाज येतोय कच 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 तो काय म्हणतो फॅन थोडंसं कमी करा आवाज येतोय मी त्यामुळे डिस्टर्ब होतोय. सोन्या त्याला सांगायचं चिन्मय तन्मय तुझं जे चित्त आहे ना ते विचित्त आहे. तू जागेवर नाहीयेस. आणि असे लोक जे असतात ना हे आम जिंदगीमध्ये सोडत असतात. आपण कशा प्रकारे मेंटॉस जिंदगीमध्ये सोडत असतो. उत्तर बघितल्या क्षणी लगेच निघत असतं. परीक्षा हॉलमध्ये घुसत असताना गॉगल लावून घुसायचं सोन्या. जोपर्यंत शिक्षक येत नाहीत ना परीक्षा हॉलमध्ये तोपर्यंत गॉगल काढायचं नाही. आतमध्ये घुसत असताना शिट्टी मारत घुसायचं असतं. आणि ज्या वेळेस तू त्या ठिकाणी बसलेला असतोस की नाही ज्या वेळेस शिक्षक आले त्यावेळेस गॉगल काढ. कच्चं काम करण्यासाठी ज्या वेळेस तुला कागद देणार ना त्याला सांगायचं आपल्याला गरज नाही. आपण अख्खी सिरीज बघितलेली राहुल सरांची युट्यूबवर. तुम्हालाही बघून घ्या. तुम्ही हे कच्चे काम करणारे कागद जे आहेत ना ते वाटणार नाही. मेंटॉस जिंदगीमध्ये सोडवायचं असतं अजिबात टाइमपास करायचं नसतं. याचं योग्य उत्तर किती 30 आहे. सर कसं काढलं पुन्हा एकदा समजून घे. वर्गमुळातील पहिली संख्या मी घेतली पण यासाठी नियम काय तर विषम संख्यांचा क्रम असायला पाहिजे. 1 पासून पुढे किती असू दे आपल्याला उत्तर काढता येतं. बेरीज करायची नाही. वर्गमुळातील पहिली संख्या वर्गमुळातील शेवटची संख्या या दोघांची बेरीज करायची आणि त्याचं निम्म करायचं. तुला डायरेक्टली तुझं उत्तर मिळत असतं. अजिबात टाइमपास करायचं नाही. वर्गमुळातील संख्या जी आहे ना या सर्वांची बेरीज करून मग त्याचं वर्गमूळ काढत बसणार. वेळ नाही तेवढा आपल्याकडे. पुढे जाऊया. आता हे बघ 75 ते 125 या संख्यांचा वर्ग तुला काढायचा असतो. परीक्षा हॉलमध्ये तुला वेगवेगळे समीकरण सोडत असताना जर तुला एखाद्या संख्येचा वर्ग काढायचा असेल तर 75 ते 125 या दरम्यानची संख्या जे आहेत ना त्यांचा वर्ग काढण्यासाठी कशा प्रकारे काढायचा असतो मी तुला सांगतो आज ट्रिक. त्या व्यतिरिक्त अजून तुला सांगतो सोन्या कोणतीही किती मोठी संख्या असू दे घन असेल ना 2 सेकंदामध्ये त्याचा घनमूळ काढायचा असतो. पुढच्या व्हिडिओमध्ये किती मोठी संख्या असू दे 2 सेकंदामध्ये त्याचा वर्गमूळ काढायचा असतो. 2 सेकंद बोलतोय बरं का. कमिटमेंट आहे आपली. जे आपण सांगतो जे थंबनेल दाखवलेले ना त्यानुसारच वागत असतो. उगाच आपण बोलवचन देत नाही तू क्लिक करावं मग नंतर दुसरंच काहीतरी तसलं नसतं ते. जसं की या ठिकाणी बघ 108. आता याचा वर्ग काढायचा आहे तुला तर एक गोष्ट लक्षात ठेव ही 100 पेक्षा मोठी आहे की छोटी आहे. मोठी आहे. मोठी असल्यामुळे कितीने मोठी आहे 8 ने मोठी आहे. याचा अर्थ काय करायचंय 8 प्लस करून टाक. 8 प्लस केले तर किती येतात 116 होतात. आणि 8चा वर्ग करून टाक 64. उत्तर निघालो सोन्या. आपल्याला 108चा वर्ग मिळाला.
कॅल्क्युलेटर तुझ्याकडे असेल तर कॅल्क्युलेशन करून बघ. त्यानंतर 106 अधिक करायचे आपल्याला. का? कारण 100 पेक्षा 106 ने मोठी आहे म्हणून 6 या ठिकाणी मिळवायचे. आणि 106 अधिक 6 किती होतात रे? तर 112 होतात. 112 आणि या ठिकाणी 6. आता शेवटी काय करायचं? 6चा वर्ग करायचा 36. तुला तुझं उत्तर मिळालं. त्याचप्रमाणे 103 या ठिकाणी दिसतात. अधिक 3 करून टाक. अधिक 3 का? कारण 100 पेक्षा 3 ने मोठी आहे 103 ही संख्या म्हणून अधिक 3 केले 3. नंतर मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येते? 106 येते. आणि 3चा वर्ग किती येतो? 9 येतो. परंतु 2 अंकी घ्यायचा 0 9 आपल्याला वर्ग मिळाला. आता पुढची स्टेप ही आहे की 100 पेक्षा ही संख्या कितीने कमी आहे? 100 पेक्षा ही संख्या कितीने कमी आहे रे? तर 6 ने कमी आहे. तर अशा वेळेस काय करायचं? -6 करायचे. इथे किती येणार? 88 येणार. आणि 6चा वर्ग किती येतो? 36 येतो. पुढे 92 ही 100 पेक्षा 8 ने कमी आहे. याचा अर्थ काय? -8 करून टाक. मग किती येणार? 84. आणि 8चा वर्ग किती? 64. सर मला 8चा वर्ग सुद्धा येणार. असं काय करू नको सोन्या प्लीज. त्यासाठी सुद्धा ट्रिक आहे. मी फक्त एक ट्रिक सांगितलेली आहे तुला. मी गॅरंटी देतोय वर्ग करायची ट्रिक आहे ही. बाकीचे अजून वेगवेगळे ट्रिक आहेत येणारे स्टेप बाय स्टेप. वर्गमूळ कशा प्रकारे काढायचं, घनमूळ कशा प्रकारे काढायचे याची जबरदस्त ट्रिक आहे. तू आयुष्यात केव्हा बघितलं नसेल. तुला वाटेल अरे हे काय चमत्कार झाला का? मी आतापर्यंत असा खायचो. असा खायचं सुरुवात कर आता मेंटॉस जिंदगीमध्ये. 98 आणि -2 करावं लागेल तुला. -2 जर तू केले. कारण काय? तर हे 100 पेक्षा 98 कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. आणि या ठिकाणी तुला काय करायचं? -2 करायचे आहेत. मग येणार किती? 96. आणि 96 इथे वर्ग करावा लागेल तुला. 2चा वर्ग किती येतो? 4 येतो. परंतु 2 अंकी संख्या घ्यायची 04. रेकॉर्डिंग चालू आहे ना? ठीक आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे का? एका पुस्तकाचा 2/5 भाग व 20 पाने. किती मिनिटे झालेली आहेत? 36 मिनिटे. हे शेवटचा प्रश्न घेतो सोन्या मी. बाकीचे उर्वरित प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेतो. ठीक आहे. एक्सप्लेनेशनला वेळ जातो. अन्यथा मी तुला प्रत्येक प्रश्न 5 सेकंदाच्या आतमध्ये सोडून दाखवेल. तो घाबरू नको. एका पुस्तकाचा 2/5 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 40 पाने वाचायची. तर पुस्तकात एकूण किती पाने आहेत? आपल्याला पाने विचारलेली. याचा अर्थ काय झालं सोन्या? सुरुवातीला त्यांनी किती? 2/5 पानं वाचली. त्यानंतर अजून तासभर बसला तो लायब्ररीत आणि पुढे अजून 20 पानं वाचली. आणि मग नंतर त्याला कळालं की हे संपूर्ण पुस्तक संपवण्यासाठी वाचून 40 पानं बाकी आहेत. मग हे संपूर्ण पुस्तक किती पेजेसचं आहे ते आपल्याला प्रश्न विचारला. आपल्याला जी माहिती दिली त्याच्यावरून काढता येतं. परंतु हे कशा प्रकारे काढायचे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. याला एक्सप्लेनेशनला वेळ जाईल. पुढचा प्रश्न घेऊया. अरे ठुसका प्रश्न आहे तसं. या प्रश्नाचं आणि या प्रश्नाचं तुम्हाला कमेंट्समध्ये उत्तर सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आपल्या व्हिडिओचं नुसतं थोडावडून टाक सोन्या. जबरदस्त